नमस्कार मंडळी, माझं नाव महेश काळे आणि तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे या चॅनलमध्ये। आज मी आलो धाराशिव जिल्ह्यामधील एडशी गावातील रामलिंग मंदिर इथे। तर माझ्या मागे बघू शकता ही मंदिराची कामं आहे आणि इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला छान सुंदर असं मंदिराचं दर्शन घडेल। तर चला माझ्या मागे आज बघूयात रामलिंग मंदिर। मित्रांनो, रामलिंग हे स्थळ एक अभयारण्य आणि तसेच सुंदर वन पर्यटन स्थळ आहे। हे स्थळ धाराशिव शहरातील एडशी या गावात आहे। शहरापासून 20 किलोमीटरवर असणाऱ्या भगवान शंकराच्या प्राचीन रामलिंग मंदिरामुळे हा परिसर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे। मंडळी, जे ही कमान दिसते तुम्हाला, हर हर महादेव, ही कमान, या कमानीच्या आतमधून आल्यानंतर एक जेमतेम 100 पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये म्हणजे मंदिराच्या जवळ जाल तुम्ही माझ्या मागे बघू शकता की अतिशय सुंदर असं मंदिर, निसर्गाच्या सानिध्यामध्ये चारी बाजूने डोंगर आहे आणि या पायऱ्या उतरल्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। तर चला मित्रांनो, या ठिकाणावरील रामलिंग मंदिर आणि धबधबा हे तर आहेच, पण तसेच या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पक्षी जीवन। या ठिकाणावर भरपूर प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि वनस्पती आढळतात। येथील रामलिंग मंदिराचा इतिहास थेट रामायणाशी येतो। हे ठिकाण पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी वर्षभर खुले असते। निसर्गाच्या सौंदर्याने भरभरून गेलेल्या आणि चारही बाजूने हिरवीगार वनराई असलेल्या या ठिकाणाला भेट देण्याचा योग्य काळ ऑक्टोबर ते जून असा आहे। या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला पूजेचे साहित्य आणि खरेदी करण्यासाठी दुकाने दिसतील। याच दुकानाच्या समोरून गेल्यानंतर इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो। रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा व दगडी कामाचा अप्रतिम आविष्कार आहे। नमस्कार मंडळी, आपण आता सध्या आलेलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, जिथे तुम्ही मूर्ती म्हणजे रामलिंगाचं दर्शन घेऊ शकता। आणि या मंदिराची माहिती घेण्यासाठी आपण पुजारी यांना रिक्वेस्ट केलेली आहे, तर ते माहिती देण्यासाठी आपल्यासाठी सहमत आहेत। आपण त्यांच्याशी बोलून घेऊ, मंदिराचा इतिहास जाणून घेऊ। गुरु, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव ओम शिवकुमार गुरव आहे। मी परंपरेगत पुजारी चालत आलेला आहे। आमच्या आजोबा पंजोबापासून इथली पूजा चालत आली आहे आणि आम्ही आता लहानपणापासून इथं कंटिन्यू असल्यामुळे माहिती वगैरे झालेली आहे सगळी इथली, त्याच्यामुळे सगळं आता कंटिन्यू चालत आहे। तर इथली माहिती अशी आहे की जेव्हा सीतेमातेचं अपहरण झालं होतं तेव्हा रावण या मार्गे घेऊन गेला होता। त्या पक्षाचे रावणाचे जे युद्ध झालेलं आहे ते हे ठिकाण आहे। त्याच्या टेवचे पंख छाटले गेले, ते खोल दरीत पडले, ही ती दरी आहे। मग त्याच्या टेवला पंख छाटल्यानंतर ते रावण सीतेमातेला घेऊन गेला। मग ते राम सीतेमातेच्या शोधात त्या मार्गाने चालले होते। मग त्यांनी जटव पक्षाला पाहिलं, ते जटव पक्षाने सगळी कहाणी रामाला सांगितली की कपट करून रावणाने माझे युद्ध करून माझे पंख इथे छाटले। ते रामाला सांगितल्यावरती रामाने त्या जटव पक्षाला पाणी पाजण्यासाठी पाठीमागच्या साईडला बाण मारलेला आहे। ते बाण मारून गुफा तयार केली आहे। त्या गुफेतल्या पाण्याने त्याला पाणी पाजून त्याची अंत्यविधी या ठिकाणी पूर्ण केली, त्याची समाधी बांधली आणि त्याच्या स्मरणात हे शिवलिंग स्थापन करून स्वतः श्रीराम प्रभूने 3 दिवस मुक्काम केलेला आहे। आणि असंच त्या मार्गे पुढे तुळजापूरला गेलेले आहे। ही होती मंदिराची माहिती। आणि ते बाण मारलेलं मागे आता धबधबा म्हणून, हो, त्याच्या साईडला धबधबा आहे। रामाने बाण मारलेली गुफा आहे, त्यातलं पाणी कधीही आटत नाही। तुम्ही कधी या, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा 12 महिने कंटिन्यू पाणी चालू राहतं तिथलं। आणि पाणी पिण्यासारखं गार पाणी आहे, पाणी कधीच गरम होत नाही। एकदम शुद्ध पाणी। धन्यवाद गुरु, तुम्ही मंदिराची बऱ्यापैकी चांगली माहिती सांगितली। याच व्हिडिओ मार्फत भरपूर लोकांना भक्तांना या मंदिराची माहिती व्हावी म्हणून आपण गुरूंना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांच्या खरंच खूप धन्यवाद, तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल। इथून पुढे सगळ्या भक्तांना माहित होईल। मित्रांनो, दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या मार्गाने थोडंसं चालत गेल्यानंतर तुम्हाला सुंदर असा धबधबा पाहायला मिळेल। चारही बाजूने असणाऱ्या हिरव्यागार डोंगराच्या कुशीत रामलिंग मंदिराचे दर्शन घेऊन आणि थंडगार धबधब्याचा आनंद घेऊन मन अगदी तृप्त होते। तर तुम्ही पण या स्थळाला नक्की भेट द्या।
पाणी येते ना. या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेतली रामलिंग या मंदिराची, जे की येडशी या गावामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या अंतर्गत येतं. तर ही सगळी माहिती होती रामलिंग मंदिराबद्दल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, जवळच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.